त्यांना असं वाटलं की मी संघटनेतून बाजूला झालो की मी संपेल, मी थांबेल, मी थांबणारा नाही, मी लढणारा माणूस. त्यांनी संघटनेतून हकालपट्टी केली असेल तरी जनतेने, त्या कोल्हापूरच्या जनतेने त्यांची लोकसभेतून हकालपट्टी केली. तरुणांची चळवळ पुन्हा ताकदीने उभी करणार. वाईट वाटतंय, इतके वर्ष काम केलं आपण चळवळीमध्ये, घरदार सोडून 6-6 महिने राहिलो, लेकरा बाळांना वेळ दिला नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, शेकडो केसेस अंगावर घेतल्या. नमस्कार, मी स्नेहल निमगिरे. आता आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. खरं तर 2 दिवसांपूर्वी स्वाभिमानी पक्षाचे जालिंदर कदम यांनी रविकांत तुपकर यांच्यावरती बरेच आरोप देखील केलेले आहेत आणि आमच्याशी संबंध संपले असं देखील सांगितलेलं आहे. दादा, काय सांगाल, नेमकं तुमचं या आरोपांना कसं उत्तर असणार आहे आणि तुमची भूमिका काय असणार आहे? आता त्यांनी माझी काही चूक नसताना, माझा काही गुन्हा नसताना मला संघटनेतून बाजूला केलं. त्यांना असं वाटलं की मी संघटनेतून बाजूला झालो की मी संपेल, मी थांबेल, मी थांबणारा नाही, मी लढणारा माणूस आहे. आणि स्वर्गीय शरद जोशींनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना एकत्रित करून त्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्या दमानं, दिमाखामध्ये एक वेगळी चळवळ, नवी चळवळ, तरुणांची चळवळ पुन्हा ताकदीने उभी करणार आहे. नक्कीच. त्यांनी तुमचे स्वाभिमानी पक्षाशी असणारे संबंध संपले असं देखील सांगितलं. तुमची भावना काय आहे? वाईट वाटतंय, इतके वर्ष काम केलं आपण चळवळीमध्ये, घरदार सोडून 6-6 महिने राहिलो, लेकरा बाळांना वेळ दिला नाही, कुटुंबाला वेळ दिला नाही, लाठ्याकाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेलो, शेकडो केसेस अंगावर घेतल्या. ज्यांच्या शब्दावर हे काम केलं ते अशा पद्धतीनं माझ्यासही वागतील असं मला स्वप्नातही वाटलं नाही. ठीक आहे, काळ प्रत्येक गोष्टीला उत्तर असतो. मला जरी त्यांनी संघटनेतून हकालपट्टी केली असेल तरी जनतेने, त्या कोल्हापूरच्या जनतेने त्यांची लोकसभेतून हकालपट्टी केली. मग हा निर्णय घेईपर्यंत म्हणजे काय असं झालं होतं, काय वाटतंय? काहीच झालं नाही. मी माझं काम करतोय, माझे आंदोलनं करतो, लढतो. त्यांना काय वाटलं असेल मला माहीत नाही, पण त्यांचं एक धोरण आहे. नवीन एखादा कार्यकर्ता नावारूपाला आला, त्याला जनाधार मिळाला, प्रसिद्धी मिळाली, नवा नेता उदयाला येतो की त्याचे पंख छाटायचे, नवीन कोणी नेतृत्व उभं होऊ द्यायचं नाही, मीच असलो पाहिजे अशी भावना त्यांची आहे. नक्कीच. त्यांच्याकडून बरेच आरोप देखील तुमच्यावरती करण्यात आलेले होते की तुम्ही हजर राहत नाहीत त्यांच्या समितीवर. शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्याचा प्रश्नच येत नाही. मी माझं म्हणणं लेखी कळवलेलं आहे. त्याच्या आधी आमच्या भरपूर बैठका झाल्या, आउटपुट निघत नाही त्यातून काही, तर फारच आहे. आता तुमची पुढे भूमिका काय असणार आहे? महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणींना, महिलांना एकत्रित करून एक राज्यव्यापी चळवळ उभी करायची, नव्या दमानं सगळ्या तरुणांना पुढं आणायचं, सगळ्या वक्त्यांना पुढं आणायचं आणि एक चळवळ राज्यामध्ये, चळवळीचा नवा आयाम तुम्हाला दिसेल. आणि पॅरलली जे लोक इच्छुक आहेत राजकारणामध्ये निवडणुका लढवायला, त्या 25 जागांवर विधानसभेचे उमेदवार एका आघाडीच्या माध्यमातून उभे करायचे, महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे, असं ठरवलं. ही तुमची राजकीय भूमिका झाली. मात्र शेतकरी संघटनेसाठी तुम्ही या अगोदर बरीच कामे केलेली आहेत. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी तुमची काय कामे असणार आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी कमतरता? शेतकऱ्यांसाठी लढणारी सामाजिक संघटना लवकरच उभी करू. नक्कीच. त्यांनी आपली स्वतःची भूमिका जी आहे ती सांगितलेली आहे. स्नेहल निमगिरे, 5KM.